हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मग आजच्या नवीन दिवसाच्या आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आज ना तुमच्याशी तांदळाची कुरडईची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा, मध्ये स्किप नका करू. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे 3-4 दिवस आम्ही इथे एक शेर तांदूळ भिजत घातले होते आणि दररोज त्याचं पाणी चेंज करत होतो आणि परत दुसरं पाणी भरून ठेवत होतो. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून 2-3 पाणी परत भिजत घालायचे आणि चौथ्या दिवशी फॅनच्या हवेखाली तांदूळ पूर्ण सुकून घेतलेला आहे. फॅनच्या हवेखाली बरं का, उन्हात वाळवायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता फॅनच्या हवेखाली वाळवल्यानंतर छान अशी ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप छान याचं पीठ पडलेलं आहे. तर चला, नाही म्हटलं तरी एक शेर आहे बरं का हे. तर आत्यांनी आज उन्हाळी कामाला सुरुवात केलेली आहे आणि कुरड्याचा घाट घालणार आहेत. तर इथे हा आदल्या दिवशीचा आहे बरं का. तर लगेच नेक्स्ट दिवशी तर आपल्याला आता तरी चुलीवरतीच बनवायचं आहे. आम्ही नेहमी कुरडई वगैरे बनवायची असेल, पापड वगैरे चुलीवरतीच पीठ वगैरे छान असं शिजून घेत असतो. तर इथे आत्याबाईंचं चाललेलं आहे की चूल पेटवणं. तर चला, आत्या इथं चूल पेटवत आहेत, तोपर्यंत माझी सर्व आतले जे काही साहित्य लागतं कुरड्या वगैरे बनवताना ते मी सर्व आणून इथे बाहेर ठेवते आता. तर इथे बघा, आता तेल पण नाही रॉकेल वगैरे. तर चूल पेटवायची असेल तर अशा कागदानीच तेलाचे पॉकेट्स किंवा कॅरेबॅग, पेपर वगैरे ते टाकून आम्ही चूल पेटवत असतो. तर इथे बघा, लांबच्या बाहेर जायचं होतं. तर मी थोडं शूट घेत होते म्हणून तो लगेच घरामध्ये पळाला. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर आम्ही लवकरच घाट घालायला घेतलेलं आहे की उन्हाळी कामाला आजपासूनच चालू केलेलं आहे. तर कारण परत ऊन झालं की नकोसं वाटतं. तर इथे बघा, तुम्ही पाहू शकता हे तांदळाचं पीठ कोरडं आहे. तर काही जण आदल्या दिवशी पाण्यात भिजू पण घालू शकतात. आम्ही दरवेळेस तसंच करत होतो, पण यावेळेस म्हटलं की थोडंसं चेंजेस करूया. कोरडं पीठच आहे आणि आता इथे मी पापड खार आणि चवीपुरतं मीठ वगैरे घेतलेलं आहे. आत्याने छान येते चूल वगैरे पेटवली आणि इथे बघा पाणी ठेवलेलं आहे उकळी येण्यासाठी. थोडंसं जास्तीच पाणी ठेवायचं, कारण पीठ वगैरे म्हणजे घट्ट झालं वरून थोडंसं गरम पाणी ॲड करून ते छान पीठ हटवता येईल. तर इथे बघा चूल आपली किती छान पेटलेली आहे. तर ही खूप सोपी आणि छान अशी कुरडई बनते बरं का. आणि गव्हाचा आपल्या कुरड्या कशा होतात पांढऱ्या शुभ्र, तशा छान तांदळाच्या पण कुरड्या छान होतात. तर इथं पाणी उकळायला ठेवलेलं आत्यानी आणि चवीपुरतं मीठ वगैरे टाकून घेतलं. तर खूप छान ही तांदळाची कुरडी खायला एकदम टेस्ट आणि भारी लागते. तर इथं आत्यानी बघा पापड खार पण थोडीशी ॲड केलेली आहे. तर चला, आता आपल्याला थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला हे छान आता पीठ बनवायचं आहे, किंवा तुम्ही काय म्हणता त्याला, चिक म्हणू शकता. तर इथे तांदळाचं कोरडं पीठ होतं आणि आत्या बघा इथे छान मिक्स करतायत. मी वरून थोडंसं पीठ वगैरे एकदमच पीठ टाकायचं नाही. मी एका प्लेटच्या साहाय्याने बघा थोडं थोडं पीठ ॲड करते, कारण जेणेकरून या पिठाच्या गुठळ्या वगैरे होऊ नये यासाठी. कारण खूप छान आपल्याला हे तांदळाचं पीठ शिजलं पाहिजे. जेवढं छान शिजतं आपलं तेवढं छान आपल्या कुरड्या होतात. तर इथे बघा चुलीवरती मस्त अशा आमच्या कुरड्या बनवणं चालू आहे, कारण खूपच धूर लागत होता मला, कारण मला थोडीशी सवय नाही आहे चुलीवरची. तर जास्तीची म्हणजे आत्या चुलीवरतीच बनवतात भाकरी चपाती वगैरे. पण मी कुरड्या वगैरे असल्या तर मी बनवते बरं का, असं काय नाही आहे की. तर पण वर्षातून एकदाच असा घाट असतो. तर इथे बघा छान इथे आम्ही थोडं थोडं पीठ टाकत एक शेर बनवणार आहे कुरड्या. तर छान बघा इथे मीठ वगैरे टाकून घेतलं, पापड खार टाकलेलं आहे. तर तयार छान असे मिश्रण आपण छान एकसारखं चाटूच्या साह्याने हटून घ्यायचं, कारण एकट्यानंच ते छान हाताला येणार नाही पीठ वगैरे. तर इथे तुम्ही पाहू शकताय मी आणि आत्याने दोघी छान म्हणून आत्या आणि मी पीठ छान त्याला म्हणजे एकजीव व्हायला पाहिजे आणि अजिबात गुठळा होऊ नये आणि पीठ एकसारखं झालं पाहिजे. तर पीठ शिजायचं कसं ओळखायचं तर त्याला छान अशी वर चमक येते आणि थोडंसं पाण्याचा हपका मारायचा आणि आपल्या हाताला चिटकत पण नाही पीठ. तर ओळखायचं की आपलं पीठ हे कुरड्याचं शिजलेलं आहे. थोडंसं पाणी कमी म्हणजे कमी झालं म्हणून मी आणखीन एक
1.5 तांब्याना मी पाणी ॲड केलेलं आहे. तर इथे बघा, तर काही जण याच्यामध्ये ना जिरं पण टाकतात. आम्ही काय जिरं टाकलं नाही, फक्त पापड खार मीठ टाकलेलं आहे. तर कापडावर पण तुम्ही असं ना डिरेक्टली ना कुरड्या घालू शकता. पण मी एक खाली ना एक कापड हातरून वरती ना प्लॅस्टिकचं एक स्वच्छ असं घालून ना ते धुवून वगैरे घ्यायचं आदल्या दिवशी. ह्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग वगैरे आपण कारण दरवर्षीच वापरतो ना हे कॅरीबॅग, म्हणून आपण आदल्या दिवशी ना याची तयारी करून ठेवायची की छान पापड बनवण्यासाठी ना या कॅरीबॅग आहेत ना प्लॅस्टिकच्या, ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवायचं. आणि छोटे छोटेच होते आमच्या इकडे म्हणजे के प्लॅस्टिकचे कागदा. तर इथे बघा आमच्या 1 किलोच्या ना 1 शेराच्या ना कुरड्या बनवणं चालू आहे. तर आत्याने मला छान अशा ना या साच्यामध्ये भरून दिलं आणि मी जेवढ्या सर्वांना इकडच्या कुरड्या घातलेल्या आहेत. तर आत्यानं म्हटलं थोडंसं शूट घेते, तर तुम्ही घाला, मी इकडे शूट बनवते. तर इथे माझं चालू आहे शूट करणं. आणि आत्यांनी बघा आणखीन एक 2-3 साचे होतील शेवग्याचे, तेवढे आहेत. खूप छान इथे ना आपल्या ना कुरड्या बनलेल्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवते आणखीन जवळून थोडंसं. तर सकाळचे 9:30 वाजलेत बरं का. तरी बघा इथे किती ऊन वाढलेलं आहे. म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना नको वाटतं, 9-10 वाजले की नाही तरी पण ना नकोसं वाटतं. की उन्हाळी असली कामं ना सकाळी लवकर केली ना की आपल्याला पण छान वाटतं. आणि जास्त उशीर झाला की उन्हामुळे ना नकोसे वाटतं आपल्यालाही. आणि जास्तीचं एकदम पीठ भिजू पण घालायचं नाही बरं का, कारण भिजू घातल्यामुळे एकदम आपल्याला लोड होतो ह्याचा कुरड्याचा. तर आणखीन एवढंसं पीठ आहे, तुम्हाला दिसत असेल पातेल्यामध्ये. तर याचा शेवटचा जो खरवड असतो ना तर खूप छान लागतो बरं का. गव्हाचा चीक म्हणा किंवा हे तांदळाचं पण. पण तांदळाचं ना तेवढं चीक खायला छान लागत नाही पीठ तो. तर गव्हाचा चीक असतो ना तो काय म्हणतात खालचं खरवड पातेल्याला चिटकलेला, तर ते शिजलेलं पीठनं खूप छान लागतं बरं का गव्हाचं. तर तांदळाचं पण खायला टेस्ट लागते, पण गव्हापेक्षा ना गव्हाची टेस्ट छान लागते खायला. तर इथे बघा आत्या इथे छानपैकी असे ना कुरड्या बनवत आहेत. तर हे शेवगा ना गेल्या वर्षी घेतलेला आहे, जुना शेवगा घालून हा नवीन शेवगा घेतलेला आहे. तर मस्त इथे बघा आत्याने खूप छान इथे ना कुरड्या वगैरे घातल्या. आणि 2 दिवस आम्ही उन्हात वाळवायला घातलं. तर इथे तुम्ही पाहू शकताय 2-3 दिवसांनी ना टोपल्यामध्ये भरलेलं आहे की छान आपल्याला एकदम काय म्हणतात कडक इथे आपल्याला हे वाळलेलं आहेत. तर कडक उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवायचं, नाहीतर ना पूर्ण कोरडी झाल्यानंतर आपण अशा डब्याबंद हवेमध्ये ठेवू शकतो. किंवा ओलसर जर राहिला तर कुरड्या ना त्याला काय म्हणतात भुरा वगैरे जाळी वगैरे बनली जाते. म्हणून आपण ना 3-4 दिवस का होऊ द्या जास्तीचे, पण कुरड्या छान वाळल्या पाहिजे. वाळल्यानंतरच ना आपल्याला हा एक हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. तर तुम्हाला इथे दाखवते मी एक म्हणजे 7-8 कुरड्या घेतलेल्या आहेत. तर कलरच्या कुरड्या ना दुसऱ्या दिवशी बनवल्या होत्या ह्या ऑरेंज कलर टाकून. तो काय मी जो शूट केला नाही आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आपली ना ही तांदळाची कुरडी बनलेली आहे. तर बनवताना थोडीशी दिसते वाळल्यानंतर कुरडी, पण तेलात टाकल्यानंतर बघा किती छान आपली ना ही कुरडई म्हणजे फुगलेली आहे. तर उन्हाळा कामाला सुरुवात केली की घरभर कुरडई, पापड, सांडगे याचा सुगंध ना खूप असतो. आणि गल्ली भोळामध्ये ना एक जण केले की नाही आपल्या सर्व गल्ली भोळ आपल्या करत असतात. तर अशीच ना ही कुरडई आणि उन्हाळ्याची कामं असतात. तर आज ना खूप खास आणि छान अशा ना घरगुती मी ते तांदळाच्या कुरड्या बनवलेल्या आहेत. भिजवलेला तांदूळ, हलकासा जिऱ्याचा स्वाद आणि कडक उन्हात वाळवलेली कुरकुरीत कुरडई आणि अगदी परफेक्ट आणि उन्हाळी साठवणूक. तर खायला एकदम टेस्टी, गरम तेलामध्ये तळल्यानंतर ना फुलून छान अशी ना वर येणारी म्हणजे आपली सगळ्यांची आवडती म्हणजे कुरडई. तर इथे तुम्ही पाहू शकते खूप छान इथे ना आपल्या कुरडया तळून झालेल्या आहेत. तर आता चला मी सर्वांना खायला देते टेस्ट कशी झाली कुरडईची. आवडतं ना तुला? कुठल्या कलरचं ते व्हाईट का ऑरेंज? कुठलं होतं ते? व्हाईट. पकड काय बघ खाऊन कसं झालंय. छान शौर्य सांग ना कसं झालंय. खूप मस्त छान झालंय का बघू टेस्ट छान झाले. आवडतं तुला? हो. शौर्य खा, काय आणखीन पाहिजे का तुला? नको का? तर इथं आहोंना दिलं आणि आत्यांना दिलं. आणि आता हे टोपलीमध्ये एवढे शिल्लक राहिलेत कारण थोडेच तळलेले आहेत, कारण उद्या आहे गुढीपाडवा. तर उद्या पण तळावे लागतात पापड. तर इथे बघा शौर्य खायचं होतं, पण तो खायचं सोडून ना परत वरती खेळायला गेलेला आहे. तर चला छान असा ना आपला
आजचा कुरडयाचा ना ब्लॉग होता. नंतर इथे आमच्या सर्वांच्या कुरड्या वगैरे खाऊन झाल्या आणि गेल्या दिवशी ना आपण कुरड्या वगैरे बनवतो ना ते वाळल्यानंतर लगेच आपल्याला की बायकांना सवय आहे की पटकन ते तेलात तळून खायची. कशी झाली हे बघायची. पण मी पण तसंच केलेलं आहे बरं का. कशी झाली टेस्ट बघण्यासाठी ना तळून घेतल्या आणि खूप छान आणि टेस्टी अशा ना आपल्या तांदळाच्या कुरड्या बनलेल्या होत्या. आणि नंतर इथे बघा आमचा स्वयंपाक चालू आहे. तर इथे आत्या चुलीवरती चपात्या बनवतात आणि मी इथे ना किचनमध्ये जाऊन ना मी माझ्या भाज्या वगैरे बनवायच्या तर ते मी झाल्या की भाजी बनवली आज डाळीची आमटी आणि मेथीची भाजी, चपाती आणि भात असा असणार आहे बरं का आजचा मेनू. तर तुम्हाला आजचा माझा ना तांदळाच्या कुरडईचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.